नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला रेसिपीला सुरुवात करू. कढई घेतली, कढईमध्ये स्टँड ठेवलं आणि मी हे पाणी ओतून घेत आहे. बघा, हे पाणी आता कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. हे वांगे घेतले, वांगे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे काप करून घेतले. आता स्टँड ठेवले, पाणी ठेवले, पाणी गरम झालेलं आहे. आता हे स्टँडवर मी हे चाळणी ठेवत आहे पहा, आणि झाकून घेऊन घ्यायचं. एक 10 ते 15 मिनिट हे वाफलून घ्यायचं. आता हे वाफलून घेतलं. आपले वांग्याचे काप अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत पहा. आता हे काढून घेऊया. आता हे काढून घेतलं, थंड करायला ठेवू. आता गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल ओतलं. तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि आता मोहरी टाकली, जिरे टाकले. आता हे कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो तो कांदा चिरून मी टाकलेला आहे. हिरवी मिरची टाकलेली, स्किप झालं टाकताना. आता हे कांदा व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचा. बघा, व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता मी हे लसणाची पेस्ट टाकली. लसण ताजा घेतला, पेस्ट घेतलेली नाही. लसण ताजा घेऊन कुटून मी टाकलेला आहे, कारण ताजा लसण टाकला तर भाजीची चव व्यवस्थितरित्या वाढली जाते, भाजी खमंग लागते. अशा पद्धतीने हे कांदा फ्राय झालेला आहे. आता त्याच्यामध्ये हळद टाकली, लाल तिखट टाकलं. बघा, अशा पद्धतीने हे तिखट टाकलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आता हे कांदा लसण शिजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचं कीस टाकलेलं आहे. खोबऱ्यामध्ये स्निग्धपणा असतो. आता थंडीचे दिवस असल्यामुळं आपण थोडं खोबऱ्याचं कीस भाज्यामध्ये टाकलं पाहिजे. आता ही कांद्याची पात चिरून ठेवलेली होती, कांद्याची पात मी टाकून घेत आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पात व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायची. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे आपण वांग्याचं जे घोटून ठेवलेलं होतं, वांगे शिजवून वाफलून घेतलेले वांगे आपण जरा घोटून घेतलं आणि हे घोटलेलं मी ह्याच्यामध्ये टाकून देत आहे पहा. आता हे सगळं त्या कांद्याच्या पातीमध्ये टाकलं आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया. अशा तऱ्हेनं आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा, आता याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं, चवीनुसार मीठ टाकलं. आता हे पण मिक्स करून घ्यायचं. आता त्याला थोडीशी वाफ काढून घेऊ. आता त्याच्यावर मी हे झाकण ठेवून देते. आता वाफ काढलेली आहे. आता आपण कवर काढून घेऊया. बघा, अशा पद्धतीने ही आपली वांग आणि कांद्याची पात हे भरीत आपण केलेलं आहे आज. बघा, अशा पद्धतीने हे आपली भाजी झालेली आहे. आता त्याच्यावर हे कोथिंबीर सर्व करून घेतली. आपली भाजी तयार झालेली आहे. आपण आता सर्व करून घेऊया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट अवश्य करत चला. खात राहा, मजेत राहा, खुश राहा, आनंदी राहा. बघा, अशा पद्धतीने भाजी झालेली आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.